नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट अँड टर्न बघायला मिळणार आहे। तर आधिराच्या हातामध्ये खूपच मोठं फुटेज लागलेलं आहे आणि आता भर मंडपामध्ये ती तो पुरावा प्रोजेक्टरवरती प्ले करणार आहे आणि तिथे बसणाऱ्या सगळ्यांसमोर तो मोठा पुरावा येणार आहे। हे सगळं करून तिने तिच्या सासूची आणि स्वानंदीची इज्जत वाचवली आहे। एका चांगल्या सुनेचं तिनं कर्तव्य पार पाडलंय। तेव्हा आता आधिराने नक्की असं काय केलंय सगळं बघूया प्रेक्षकांनो। व्हिडिओ छोटासाच आहे, 8च मिनिटाचा आहे, शेवटपर्यंत पहा। तर आपण पाहिलं की आता अर्पिता त्या माणसाला घेऊन आलेली असते आणि त्यामुळे आता मंदाकिनी पूर्णपणे एक्सपोज झालेली असते। समोरचं डोकं चक्रावलेलं असतं, फिरलेलं असतं। तो आता अर्पिताला शांत बसवतो आणि बोलतो, अर्पिता जरा शांत हो, मला आधी स्वानंदीच्या आईशी बोलायचंय। काकू तुम्ही बोला, हे सगळं तुम्ही केलंय का? अर्पिता जे काही सांगते ते खरं आहे का? हा माणूस जे काही सांगतोय ते खरं आहे का? आणि आता मात्र मंदाकिनी पूर्णपणे अडकलेली असते, गोत्यात आलेली असते आणि हे सगळं मान्य करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नसतो। ती बोलते, हो मी विकल्या बांगड्या, कारण तुमचा मानपान करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते। स्वानंदीचं डोकंच फिरलेलं असतं, कारण तिला स्वाभिमान सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो। ती आईवरती ओरडू लागते आणि बोलते, आई अगं हे काय केलंस तू असं का केलंस? तेव्हा अर्पिता बोलते, बंद करा तुमचं हे नाटक ना, बंद करा माया लेकींचं। ही स्वानंदीसुद्धा खोटं बोलते आणि तिची आईसुद्धा खोटं बोलते। या मिडल क्लास मायलेकी दोघीसुद्धा खोटारडे आहेत। स्वानंदी मात्र शांत बसायला तयार नसते। ती तिच्या आईवरती खूप ओरडत असते आणि म्हणत असते, आई हे तू काय करून बसलीस? तू आपल्या घराण्याचं नाक कापलंस, माझं नाक कापलंस। तुला माहिती आहे ना आपण किती स्वाभिमानी आहोत, आता तू सांग काय इज्जत राहिली? आणि हे सगळं पाहून मात्र आजी पूर्णपणे अस्वस्थ झालेले असतात। अंशुमन तिला समजावत असतो, हे बघ आजी तू जास्त विचार करू नकोस, आपले दागिने आपल्याला परत मिळालेले आहेत, त्यामुळे जास्त विचार करू नको, सगळं चांगलंच होणार आहे। आणि आता मात्र मंदाकिनी पूर्णपणे बिथरलेली असते। तिला काही करून हे लग्न वाचवायचं असतं, तिच्या मुलाचा संसार वाचवायचा असतो, म्हणून ती आता सरळ आजींच्या समोर येते आणि बोलते, मला माफ करा, मी हवं तर तुमची कान पकडून माफी मागते। माझ्या हातातून फार मोठी चूक घडली आहे, जी चूक नको घडायला पाहिजे होती अशी चूक माझ्या हातून घडली आहे, मला माफ करा। पण आजी काही तिला माफ करत नाही। ती बोलते, नाही ही खूपच मोठी अक्षम्य चूक आहे, या चुकीसाठी माफी मिळणार नाही। थोड्याशा पैशांसाठी तुम्ही राजवाडे घराण्याचं वैभव विकायला काढलं, नाही ही चूक माफ होऊ शकत नाही आणि अशा लोकांबरोबर मला संबंध ठेवायचा नाहीये। अशी मुलगी राजवाड्यांची सून कधीच होऊ शकत नाहीये। मी डिक्लेअर करते, हे लग्न इथेच मोडतं दोघांचं। आणि हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो। बाबांना छातीत कळच येऊ लागते, त्यांना काहीच सहन होत नसतं आणि त्यांची जी ही काही रिॲक्शन आहे ती सुद्धा बरोबरच आहे। आपल्या मुलीचं किंवा मुलाचं ॲट अ टाईम लग्न मोडलं तर कोणत्या बापाला सहन होणार? स्वानंदी आता पळत जाते, रोहन पळत जातो आणि दोघेही आता बाबांना सावरू लागतात। स्वानंदी म्हणत असते, बाबा स्वतःला सावरा, काहीच होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका। आणि तेवढंच आता आधिरा जोरातच ओरडते, बास, मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी दाखवायचंय। समोर बोलतो आधिरा, अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा आधिरा बोलते, खरं तर हे सगळं मला एक्सपोज करायचं नव्हतं, समोर आणायचं नव्हतं, पण माझा नाईलाज आहे, मला आता हे दाखवावंच लागेल। खरं तर ही गोष्ट मी कोणाच्याही समोर आणणार नव्हते, कारण ही फारच लाजिरवाणी गोष्ट आहे, पण आता माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये, मला ही गोष्ट समोर आणावीच लागणार आहे। तर घडलेलं असं असतं की आधिरा तिथे आलेली असते आणि बरोबर तिने त्या तिघांचं बोलणं ऐकलेलं असतं, म्हणजे अर्पिताचा आणि मल्लिकाचा जो काही प्लॅन आहे तो सगळा ऐकलेला असतो आणि त्या रूमचं आता तिच्याकडे CCTV फुटेजसुद्धा असतं। ती आता वेटरला बोलते, वेटर जा, या रूमचं मला 10 मिनिटाच्या आत CCTV फुटेज हवं आहे, 10 मिनिटात हे सगळं अर्जंट काम झालं पाहिजे। कोणाला काही समजत नसतं की नक्की आधिराला काय दाखवायचं आहे, हा सगळा काय प्रकार आहे। समोर बोलतो आधिरा, अगं हे सगळं काय आहे? तेव्हा आधिरा बोलते, दादा फक्त 10 मिनिटं दे, सगळ्यांना सगळं कळेल। थोड्याच वेळात आता तो वेटरसुद्धा येतो, पेनड्राईव्ह घेऊन आलेला असतो। आधिरा आता प्रोजेक्टरवरती त्यांचं रेकॉर्डिंग लावतंय, CCTV फुटेज लागतंय आणि त्यामध्ये त्यांचं जे काही प्लॅनिंग असतं ते उघडीच झालेलं असतं। समोरचं डोकंच फिरलेलं असतं। तो त्या ज्वेलरकडे रागाने बघू लागतो। आधिरा सानकन त्याने त्याचं थोबाड फोडते। तेव्हा समोर बोलतो, 1 मिनिट दादा, आता तुम्हीच सांगा, तुम्हीच तुमचं तोंड उघडा, आता तुम्ही सांगू शकता की हा सगळा काय प्रकार आहे? मला खरंच कळलं पाहिजे, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही, तुमची नोकरी तर जाईलच, मग या गुन्ह्यासाठी तुम्हाला किती वर्षाची शिक्षा होईल ना हे सुद्धा मी सांगू शकणार नाही। तेव्हा तो माणूस म्हणजे जो ज्वेलर असतो तो खूप घाबरलेला असतो।
तो बोलतो, हे बघा सर, प्लीज मी तुम्हाला सगळं सांगतो. खरं तर या सगळ्यामध्ये माझी काही एक चूक नाही आहे. माझी लहान लहान मुलं आहेत, तो मला बायको पोरं आहेत, मला माझा संसार बघायचा आहे. मी हे सगळं माझ्या मनाने नाही केलेलं, कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं आहे. मल्लिका त्याच्याकडे खूपच रागाने बघत असते आणि खुणवत असते, बोलू नकोस, काही एक तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. पण आता हे सगळंच प्रकरण त्याच्या चांगलं टाळलेलं असतं, चांगलंच त्याच्या अंगावरती शेकलेलं असतं, त्यामुळे त्याला सत्य ओकावंच लागतं. तो बोलतो, हे बघा सर, हे सगळं मी स्वतःच्या मनाने नाही केलेलं, तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून केलं आहे आणि यासाठी मला पैसेसुद्धा मिळाले होते. समर आता जोरातच किंचाळतो, सांग त्या व्यक्तीचं नाव मला आत्ताच्या आत्ता सांग, आता त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. तेव्हा तो ज्वेलर आता मल्लिकाकडे बोट करतो आणि बोलतो, मला मल्लिका मॅडमने इकडे यायला सांगितलं आणि त्यांनीच हा सगळा प्लॅन बनवला होता. मंदागिनीसुद्धा आता जोरजोरात रडू लागते. स्वानंदी बोलते, आई पटकन सांग, तुला शुशची शपथ आहे, जे काही घडलं ते खरं खरं सांग. तेव्हा मंदागिनी बोलते, खरं सांगू का, मी मल्लिका मॅडमकडे 5 लाख रुपये मागितले होते. तेव्हा मल्लिका मॅडमनी मला 5 लाख रुपये तर दिले नाही, पण त्यांनी मला एक पर्याय सुचवला. त्या मला म्हणाल्या की ह्या बांगड्या तुम्ही गहाण ठेवा, पैसे घ्या आणि त्या आलेल्या पैशातून तुम्ही मानपान करू शकता. आणि हे सगळं ऐकून तर अर्पिता, मल्लिका या दोघींचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. दोघीही चांगल्याच घाबरलेल्या असतात. मल्लिकाला तर स्वतःचं मरण समोर दिसत असतं, कारण तिला चांगलंच माहिती असतं की आता समर काय शांत बसणार नाही, आता तो काय करेल ना देवालाच माहिती. पण प्रेक्षकांनो बघा ना, एक नवलच गोष्ट घडते. इथे समर कोणाला काहीच बोलत नाही, कारण आपल्याला तर चांगलंच माहिती आहे की त्याला त्याच्या घरच्यांवर किती प्रेम आहे. पण प्रेक्षकांनो आजी शांत बसत नाही. आजी आता ढसाढसा रडायला सुरुवात करते. स्वानंदीची माफी मागते आणि बोलते, स्वानंदी मला माफ कर, खरंच मी चुकले, मी तुझ्यासारख्या सोन्यासारख्या मुलीवरती आरोप केले. मला मनातून कुठून तरी वाटत होतं, मला मनात कुठेतरी वाटत होतं की स्वानंदी असं करणार नाही, पण काय करणार ना, पुरावा समोर होता म्हणून मला काही कळलं नाही. स्वानंदी खरंच मला माफ कर, तुझा आणि तुझ्या आईचा अपमान झाला ते फक्त या मल्लिकामुळे. मल्लिका आता तुला सुट्टी नाही, चल पटकन स्वानंदीची माफी माग. हे लग्न लागायच्या तुला स्वानंदी आणि तिच्या आईची हात जोडून नाक घासून माफी मागायची आहे. तेव्हा अर्पिता बोलते, आजी अगं हे काय करतेस तू. तेव्हा आजी बोलते, अर्पिता तू तर शांतच बस, तुला तर मी नंतरच बघणार आहे. मल्लिका तुला ऐकू येत नाहीये का मी काय सांगतेय, चल पटकन माफी माग. आणि मग काय आता फॉर्मॅलिटी म्हणून ही मल्लिका स्वानंदीची माफी मागू लागते आणि म्हणते, स्वानंदी माफ कर मला. तिचा चेहरा मात्र खालीच असतो आणि माफीचा भावसुद्धा तिच्या डोळ्यांमध्ये दिसत नसतो. तेव्हा आजी बोलते, मल्लिका नीट माफी माग. तू एक काम कर, तू खाली बस, गुडघ्यांवरती बस आणि मग नाक घासून माफी माग. आणि हे जर तू केलं नाहीस ना तर मी तुला घरातून हकलून देईन. आणि आता मात्र मल्लिकाकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. ती स्वानंदीची सगळ्यांसमोर त्या लग्न मंडपामध्ये भरमंडपामध्ये नाक घासून माफी मागते आणि त्याचबरोबर तिच्या आईची सुद्धा माफी मागते. पण रोहन मात्र खूपच चिडलेला असतो. तो बोलतो, आधिरा बास झालं, खूप झालं, मी लग्न ठरल्यापासून पाहतोय, दरवेळेस माझ्या नंदुताईचा अपमान केला जातो. तिची चूक नसताना सुद्धा तिला आरोपीच्या कचाट्यात बांधलं जातं, तिला नको नको ते बोललं जातं. नाही, आता मला हे लग्नच करायचं नाहीये, बास खूप झालं. तेव्हा आता आजी रोहनला शब्द देते आणि बोलते, रोहन तू अजिबात काळजी करू नकोस, मला मान्य आहे आमच्या हातून खूप मोठ्या चुका झाल्या आहेत तुझ्या नंदुताई बाबतीत, पण आता स्वानंदी आमची सून आहे, राजवाड्यांची सून आहे. पण आता यापुढे स्वानंदी माझी जबाबदारी असणार आहे. तिच्या बाबतीत मी काही चुकीचं होऊ देणार नाही, तिच्यासोबत मी कसलाच अन्याय घडू देणार नाही. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना. तेव्हा रोहन बोलतो, ठीक आहे आजी, तुम्ही मोठ्या आहात, तुमच्या शब्दाचा मान राखून मी काही एक म्हणत नाही आहे, हे लग्न होऊ दे. आणि अशा प्रकारे फक्त आजींसाठी तो हे लग्न करायला तयार होतो आणि अशा प्रकारे आता धूमधडाक्यात या दोन्ही जोडप्याचं लग्न होणार आहे. प्रेक्षकांनो अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल. असेच अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा.